चला तर मंडळी, आज ना मस्त चमचमीत आणि परफेक्ट असं ऑमलेट बनवूया। हे ऑमलेट ना मुलांना खूप जास्त आवडतं। उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत आहेत, मुलांना दररोज ब्रेकफास्टसाठी काही ना काहीतरी नवीन पाहिजे असतं आणि ते सुद्धा अगदी पोटभरीचं। तर आज आपण छान ब्रेड ऑमलेट बनवणार आहोत। खूप मस्त रेसिपी आहे। व्हिडिओ थोडासा जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर सुरुवातीला ना आपण ऑमलेट बनवण्यासाठी 2 अंडी घेणार आहोत। एका ऑमलेटसाठी ना 2 अंड्याचा उपयोग करायचा आहे आपल्याला। तर 2 अंडी अगोदर फोडून घ्यायची आपल्याला चाकूच्या साहाय्यानं। 2 ब्रेडसाठी 2 अंडे घ्यायचे आपल्याला। तर अंडे अगोदर फोडून घ्यायचे, त्याला चांगलं असं फेटून घ्यायचं, सुरुवातीला फेसाळल्यासारखं चांगलं फेटून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स होत नाही, त्यामुळे सुरुवातीला अशा प्रकारे फेटून घ्यायचं, व्यवस्थित फेटून घ्यायचं, एकसारखं करून घ्यायचं आहे। तर इथं आपण 1-2 चमचे बारीक कट केलेला कांदा टाकून घेणार आहोत। थोडीशी हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि 2 चमचेच इथं आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत। तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता, परंतु एवढं प्रमाण अगदी परफेक्ट होतं। जास्त पण कांदा टोमॅटो होत नाही आणि कमी सुद्धा होत नाही। तर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली, लाल तिखट टाकून घेतलं अर्धा चमचा, पाव चमचा हळद आणि एक पाव चमचा फक्त गरम मसाला वापरलाय मी इथं। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, पाव चमचा चवीनुसार, आणि मिक्स करून घ्यायचं। एवढंच प्रमाण टाका कांदा टोमॅटोचं, कोथिंबीरीचं। जास्त वापरलं ना तर व्यवस्थित ऑमलेट जे आहे ना मस्त असं फुलत नाही व्यवस्थित असं। आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। असं एकजीव केलं ना म्हणजे सगळे मसाले सर्व बाजूनी पसरून जातात, असं गुठळ्या गुठळ्या होत नाहीत। त्यामुळे चांगलं फेटूनच घ्यायचं। तव्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं, सुरुवातीला तवा चांगला गरम करून घ्यायचा बरं का। कधीही ऑमलेट किंवा अंड्याची पोळी बनवताना मस्त तवा गरम करून घ्यायचा, तरच फुलतं छान असं। तवा चांगला गरम करून झाला की नंतर तेल सोडून घ्यायचं आणि सगळं ऑमलेट व्यवस्थित पसरून घ्यायचं सगळीकडे। मस्त असा रंग खूप सुंदर आला आहे आपल्या ऑमलेटला, बघू शकता तुम्ही। आणि कांदा टोमॅटो सुद्धा ना अगदी परफेक्ट होतं एवढ्या प्रमाणात टाकल्यानंतर। सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि ऑमलेट एका बाजूने छान असं आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। आता इथं बघा 2 ब्रेड स्लाइस घेतलेत मी, ते एका बाजूने अशा प्रकारे डीप करून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे तुम्ही असंच ठेवून सुद्धा फोल्ड करू शकता जर तुम्हाला थोडंसं कच्चं ऑमलेट आवडत असेल तर, परंतु आपण हे ब्रेड आता थोडंसं ओलसर करून काढून घेणार आहोत साईडला। म्हणजे काय होतं ना, मसाल्याची चवसुद्धा ब्रेडला लागते आणि ऑमलेटसुद्धा आपलं कच्चं राहत नाही। आता एका बाजूने छान भाजून तयार झाले, दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचं आहे। छान असं बघा मस्त भाजलं गेलं आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त असं ऑमलेट भाजून झालं आहे आपलं। आता याच्यावरती आपण अशा प्रकारे ब्रेड ठेवून घेणार आहोत। आता सुरुवातीला एका बाजूने फोल्ड करून घ्यायचं। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं। मध्ये थोडंसं कट देऊन घ्यायचं आणि नंतर असं मस्त फोल्ड करून घ्यायचं। अशा प्रकारे बनवून दिलं ना मुलांना सुद्धा खायला छान वाटतं, दिसायला सुद्धा छान दिसतं। परफेक्ट असं आपलं ऑमलेट बनवून तयार झाले। आता असंच तुम्ही गरम गरम मुलांना खायला देऊ शकता। तर इथं आपलं ऑमलेट बनवून तयार आहे। व्हिडिओ थोडासा जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।